लका 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 लय दिवसातून आपण मला वाटत सुद्धा नाही एवढं मोठं आपलं स्वप्न साकार होईल. केवढंच हॉटेल होतं आणि केवढं झालं या. शेवटी कुठेतरी आपलं नशीब चांगलंच लिहिलं असं तेव्हा चांगलं झालं असं. Lagi dia mau fain tu kapal ni cuma mau fain di laja kolku. कायला काय कन्नड मध्ये बोलत होतं तेच काय कळत नव्हतं. हॅ हॅ हो 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 करत होतं. आम्हाला तर काय घंटा कळाला नाही, त्याला काय कळालं का काय माहित. हो अवघड आहे. धंदा करायचं म्हणजे काय सोपं काम नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. या खुर्चीवर बसायचं म्हणजे काय साधं सोपं काम नाही. एवढं साम्राज्य उभा केलंय म्हणजे काय कोणाचं पण काम आहे का? असल्या गरिबीतून एवढं संसार उभा केलाय तर सगळं खरं. आईस्क्रीम त्या दिवशी 10,000 रुपयाचे आणले ते संपले ते. आता काय करतो, आईस्क्रीम वाल्याला फोन लावतो आणि पहिलं त्याचं किती बिल आहे ते बघतो. सगळ्या उधाऱ्याच भरल्या त्या. नाही द्यावं तरी पंचायत आणि द्यावं तरी पंचायत आहे. 3 4 5 6 7 8 9 10. नंबर कुठं लिहिलाय आईस्क्रीम वाले. मोबाईल एक सारखं डबडं आयफोनचं चार्जिंग लावायला लागतंय. हॅलो, अहो सकाळ धरणं तुमची वाट बघतोय राव. अहो त्या फ्रीज मध्ये एक आईस्क्रीम सुद्धा राहिलं नाही बघायला. आणि ते माझं भाचा आलंय ते टोकऱ्याला ताण दिलाय ते बसतंय त्या फ्रीज मध्येच बसतंय जाऊन. अहो काय सांगायचं, ते म्हणतंय गार लागतंय म्हणून मामा भारी वाटतंय. अरे भारी नाही म्हणलं, ते आईस्क्रीम साठी आपण फ्रीज घेतलाय, तुला बसायसाठी नाही घेतला बा. अहो तुम्ही 3 दिवसापूर्वी 10,000 रुपयाची आईस्क्रीम टाकलेली. आता सेल पण आहे, उन्हाळा पण वाढलाय आणि रोडनं कसं आहे कस्टमर वगैरे असतात. तुम्हाला ऑर्डर राव 10 15 हजाराची देतोय तरी तुम्ही राव असं करताय म्हणल्यावर हे चुकीचं आहे बरं का. आणि आत्ताच्या आत्ता मला ऑर्डर पाहिलाय, मला सांगायचं नाही. आत्ताच्या आत्ता मला 15,000 रुपयाची ऑर्डर पाहिलाय. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही कुठं आहे? बंगल्यावरती का? धर्मपुरी बंगला. बर बर, काही करून 5 मिनिटांमध्ये हे तर कस्टमर थांबल्यात आईस्क्रीम साठी, या लवकर. काय राव रोजचीच तुमची किटकिट आहे. चालतंय ठेवतो. काय अवघड आहे माणसाचं. काय करतो, गल्यात किती पैसे आहेत ते बघतो. 10,000 रुपये आहेत का, म्हणजे कसं आहे त्याला ऑनलाईन 5,000. 2 2 8 9 आता हे आहेत 8,000 रुपये आहेत. अजून किती 6,000 कमी पडतात आहे. ऑनलाईन पण आहेत पैसे, पाठवतो त्याला ऑनलाईन. जाऊ द्या, ती असतं वर आपलं ताणून देतो. काय कंटाळा येतोय बसून बसून बसून. गोट्या आहे करा, हाय काम आहे त्याचं. का गोट्या गोट्या दिसत नाही तर इथं आहे का नाही? हे झोपलाय कुशाल इथं. कायला गोट्या कुशालच झोपलाय, पाणीच होत. कर चिक्या काय म्हणतोय? काय काम आहे तुझ्यापाशी? काम आहे म्हणल्यावर पाणी ओतून काम आहे काय? अरे उन्हाळा आहे त्यामुळे आता म्हणलं थंड थंड वाटावं तुला. कशाला थंडला का लागली झोप? अरे काम आहे पर्सनल. एवढं बोलायचं तुझ्या पारला का अंग वल वल केलं. काय म्हणतोय? काय काम आहे आपलं तू? बरं बस की बोल बस. नाही इथं नाही, आपल्याला दुसरीकडे जायचं जरा. बाहेर जायचंय का? हा. बरं चालतंय, थांब आता सगळं वल करून टाकलं का अंग वल करून टाकलं. थांब मी कपडे बदलतो आणि जाऊ. एवढं काय एवढं महत्वाचं काम आहे तुझं? हा हाय काम. होय काय? लय पर्सनल आहे काय? हो लय पर्सनल.
लका तुझं पर्सनल असून फार बोल करून टाकलं. ठीक आहे अरे जा जा. ते वाट बघत बसलोय आईस्क्रीम वाल्याची गाडी यायची या ते अजून अरे येला काय पर्सनल आहे का माझं उरकलं बर बर चालतंय चल चालतंय. जायचं आपल्याला. अरे बोल की काय काम आहे तुझं. अरे वाटे दादा महत्वाचं काम आहे मी तर बोलू शकत नाही शर्ट बद्दल लवकर जायचं आपल्याला. बरं चालतंय 5 मिनिटं बस बस आलो कपडे बदल. लका शर्ट खराब केला ते केला आज महत्वाचं काम आहे. अरे कुठे जायचंय. जायचंय माळव इथं जायचंय. बर चालतंय चल. पोरांच्या लका काहीतरी काम असते ते ऐन टायमिंगला इथं धंदा सोडून जायला लागतो या पोरांना पण वेळ दिला पाहिजे. चल चल चल. होत बोल की कशासाठी मला आणले. अरे काय नाही शाळा सोडायचं टायमिंग झालाय आता. बर आता एक शाळेतून एक पोरगी येणार आहे. म्हणजे त्यासाठी तुम्हाला आणलंय होय. हा तुझा आधार पाहिजे जरा. काय लाका अवघड झालंय दुनियाचं लागा. ज्यासाठी चांगल्यासाठी आपण यावं तेच माणूस घाण करतय. चुकीच आहे ही गोष्ट. मला सांग ती तुला वागते का. नाही नुसतंच लाईन मारतोय ना मी. नुसतंच लाईन मारतोय. नुसतं हा बघतोय. याला चुकीचं आहे बरं का. सांगायचं असं आहे तुझ्यापेक्षा मी तर मोठा आहे. मी तुझ्यापेक्षा 4 उन्हाळे जास्त खाल्लेत या. पण मनापासून जर ते तुला ओळखत असले मनापासून जर तुला बोलण्याचा प्रयत्न करत असले तर अवश्य त्यासाठी मागं पळ. अवश्य त्यासाठी वेळ दे. पण अगदी तिची शाळा सुटायची त्यासाठी रोडवरती थांबायचं. रोडनी माणसं येतात जात्यात बघतात. शेवटी कसं माणसं नावं ठेवतात मुलगा कशासाठी थांबलाय काय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की त्या पोरीचा रिस्पॉन्स आपल्याला फुल पाहिलाय त्यावेळेस त्यासाठी आपण थांबावं. मला एवढंच कळतं. अरे गॉड दादा ऐकून तरी घे ना मी काय म्हणतोय ते. अरे ती रिस्पॉन्स देते ना मला. देते का. देते की पण माझं बोलण्यात धाडस होय ना त्याला काय. हा अरे धाडस होय ना म्हणून असं म्हणून चालत नाही. तिचा जर फुल रिस्पॉन्स असला तर बिनधास्त तिला बोलल्यानंतर तिच्या मनात तू असला तर तिने एक्सेप्ट केलं तुला तो तिला एक्सेप्ट केलं तर ते योग्य आहे. पण तिने तुला जर एक्सेप्ट नाही केलं तर हे चुकीचं आहे. आणि बोलायलाच येईना ना त्यामुळे तुझ्याकडे आलोय मी. अरे गोटे दादा ती पोरगी आहे का नाही आता येणार आहे. आता मी तिला प्रपोज करणार आहे. धन्य आहे ती कन्या पण आणि तू पण धन्य आहे. लका एवढं सोपं असतं का प्रपोज करणं. असं रोडवरती थांबायचं आणि एखाद्याचा आधार घ्यायचा आणि त्या आधारावरती तू तिला प्रपोज मारणार. शेवटी माझी पण काहीतरी गावात इज्जत आहे. आणि त्या मुलीनं जर सांगितले तर 2 मुलं इथं थांबल्यात आणि त्या मुलाने मला प्रपोज मारलं ती घरी रडत जाणार. ती कालवा करत जाणार. तिचे आई वडील तुझ्या घरी येणार माझ्या घरी येणार. मला सांगणार तू एक शहाणा आहे पण त्याला तर कळत नाही का. अरे मला आत्ताच विचारायचंय तिला तुला कशाला आणला येतं नाही तर. अरे कशाला ज्ञान देतो मला. अरे ज्ञान देतोय म्हणजे ऐक इकडे. हो चिक्या तुला सांगायचं एवढंच आहे की मुलींचं लग्न व्हायचंय ते होतं आणि जिथं त्यांच्या नशिबात भेटायचंय तिथं भेटतो. पण आपण निवळ त्या कुत्र्याच्या वासावाने त्यांच्यापर्यंत जाण्याचा आपण प्रयत्न करतो आणि आपल्याला साधं भाकरीचा तुकडा सुद्धा टाकत नाही त्या मुली. आणि कशासाठी त्यांच्यासाठी मागं पळायचं. हा अरे रिस्पॉन्स देते ना ती मला. अरे काय रिस्पॉन्स देते. अरे ती किती केलं तर नादान मुलगी आहे. आज 10वीतली मुलगी आहे म्हणजे ती नादानच नाही. तिला काय बाहेरच्या गोष्टी माहित आहेत त्या आणि तुला तरी काय बाहेरच्या गोष्टी माहित आहेत त्या. मग तुला आणलाय ना मी. अरे आणलाय पण ती मी चांगल्यासाठी तुला सांगतो की 2 मिनिटं माझा ऐक इकडे. हो जीवनामध्ये मी सुद्धा संघर्ष केला. मी सुद्धा एका मुलीच्या मागे होतो. तिने ज्यावेळेस माझं शिक्षण 12वी झालं 12वी झाल्यानंतर मी थोडं जॉब करत होतो पुण्यामध्ये. त्यावेळेस मी मुलीला विचारलं की मला तुझ्याशी लग्न करायचंय तू माझ्याशी करशील का. तर ती मुलगी काय म्हणली तुझं घर आहे का तुला जॉब आहे का. अशा काही गोष्टी ती विचारत गेली आणि ते विचारल्यानंतर विषय असा झाला की मी तिला म्हणलं आता मला कुठेतरी जॉब लागलाय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जीवनामध्ये मुली जॉब घर बंगला पैसा पाणी असलं तरच किंमत देतं नाहीतर असं देत नाही. आणि तुमचा होडपणात काय होतं माहित आहे का. ती मुलगी आपल्याकडे बघते म्हणून आपण तिला रिस्पॉन्स द्यावा आणि ती आपल्याला गटलीच या विचारानं तुम्ही राहता आणि असं करू नका. सगळं चुकीचं आहे ही मग गोष्ट. आता काय करू. काय करू म्हणजे माझ्या जीवनात पण मी किती तर त्या गोष्टींच्या ठोकरा खाल्ल्या. ते आज मी किती तर स्वप्न बघितली सगळे आज
तुला सांगतो गाडी घेतली, कितीतरी गोष्टीतनं जॉब करण्याचा प्रयत्न केला, तिथं सक्सेस झालो नाही. ते करून तुला सांगतो व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला, त्या सुद्धा सक्सेस झालो नाही. पण शेवटी हाय आपलं छोटा मोठा आता व्यवसाय टाकलाय, हॉटेल चालतंय देवा दयानं चांगलं. त्याच्यामुळे मोठी स्वप्न बघण्यात सुद्धा अर्थ नाही. आपल्या लायकीनुसार आपण स्वप्न बघायची. जग म्हणन तू बाबा एवढी मोठी स्वप्न बघ, ती बघू सुद्धा नको. तुझ्या लायकीप्रमाणे बघ, तुझा धंदा सेटल कर, किंवा तू कॉलेज इथनं पुढं चांगलं शिक, कुठं तर आर्मीत किंवा पोलीस भरतीत हो, आणि मग तिथनं नंतर सेटल झाल्यानंतर त्या पोरीच्या घरी मागणं घाल, आणि मग तुला किंमत देत्यान. नाहीतर अशी किंमत नाही ती देणार. अरे गोटे दादा, मला का ती आवडती पोरगी, तू नको इतकं ज्ञान देत बस मला. अरे तुझं सगळं खरं आहे, तुला मुलगी आवडते, सगळ्या गोष्टी आवडत्यात, पण आता तर तुझं कुठंतरी वय चाललंय, आणि हे कुठंतरी तुझ्या शिक्षणासाठी आता कुठंतरी तुम्हाला समजायला लागलंय की शिक्षण केल्यानंतर काय होतं, दुसरी गोष्ट जॉब केल्यानंतर काय होतं. हे अजून तुम्ही लय शिकायचं आहे, आणि ह्या वयात जर तुम्ही हे करायचं अतिशय चुकीचं आहे. मग आता काय, अरे अरे पण काय, आवडते ना मला. तिचा नाद सोडून दे. तू जर चांगला असशील ना 100% तिचा नाद सोडून दे. कारण की किती तर जीवनामध्ये मुली येते त्या, आणि कितीला तरी घोडा लागलेला आहे, आणि असं अख्खं जीवन बरबाद होऊन काय काय अशी वेडी झाली ती. आणि तूच असा नाही त्याच्यामध्ये की बाबा तुझं सक्सेस होऊ शकतं. तुझं सक्सेस कधी होईल, ज्यावेळेस तुझ्या स्वतःच्या पायावरती उभा राहशील ना, शिक्षण चांगलं करशील, जॉब चांगला करशील, तेव्हा ती गोष्ट तू तिच्या घरी जा, त्यांच्या घरच्यांना बोल, मागणी घाल, मग तेव्हा ती ऍक्सेप्ट करते. अरे गोटे दादा, तू जी बोलतोय ती मला पटतंय. आता आता जाऊ दे, या गोष्टीचा नाद मी काय सोडून देतो, आता काय नाही. अरे ही नाद सोडून दिलेला खरंच आणि खरंच चांगला आहे. कारण की ह्या वयात तुम्हाला ज्ञान देणं कोणाला राहिलं नाही आता वेळ. काडी मात्र वेळ राहिला नाही, पण अगदी तू आपल्या जेव्हा भावाचा मित्र आहे म्हणून तू माझ्या हॉटेलवरती आला, आणि तू माझ्याकडून सजेशन घेतलं, म्हणून हे मला पण चांगलं वाटलं. आणि एखाद्या मुलीच्या जीवनामध्ये तिला वाईट ठरवण्यात काही अर्थ नसतो, कारण की आपण चांगलं वागलो तर ती मुलगी चांगली आपल्याबरोबर वागणार आहे. पण ते वागत होती, पण जाऊ दे, चल तू म्हणते म्हणून. तिचा नाद सोडून दे, आणि दुसरी गोष्ट तू तुझ्या शिक्षणावरती भर दे, आणि तू कुठं तर काहीतरी गोष्ट कर जीवनामध्ये, तेव्हा तिला आवडन तसं तू करून दाखव तिच्यासाठी. तर तुला एक विचारू का? बोल की. अरे तुझ्या जीवनामध्ये किती अडचण आहे मला सांगतो का? अरे आता कमीत कमी माझं वय चाललंय 30. माझ्या जीवनामध्ये एवढ्या काय अडचणी आल्या की आतापर्यंत 30 वयापर्यंत माझ्या आयुष्यात अडचणीच आल्यात, काय आलं, काय काय पण मी ते हसत हसत घालवल्या आणि हसत हसत सोडून दिल्या. कस जीवनामध्ये पहिल्यांदा तुला सांगतो, गाडी घेतली. गाडी घेतल्यानंतर एक स्वप्न असतं लहानाचं मोठं. ती गाडी घेतल्यानंतर मी 7 लाख रुपये लोन काढलं. लोन काढल्यानंतर एका वर्षामध्ये गाडी धडकली. धडकल्यानंतर आपली गाडी मात्र चूक नव्हती, तरी ती आपली बोकांडी आली. ते 3.5 लाख रुपये घालवलं. तो हा झाले किती 10 लाख रुपये. 10 ती लाख 10 लाख रुपये फेडण्यासाठी माझं 6 वर्ष गेली. आणि 6 वर्ष झाल्यानंतर अशी काय जवळची माणसं असतात की त्यांना आपलं चांगलं पण वाटतं किंवा वाईट पण वाटतं, अशी पण आपल्या मागं निंदा करणारी माणसं असतात. हो असतात. मग त्या गोष्टीतून एवढं मी गोष्ट माझी सक्सेस करत आणलेली की मी ती गाडी फेडत आणलेली 10.5 लाख रुपयाची. तर अक्षरशः वेळ अशी आली की गाडीनं मला साथ दिली नाही, वेळेत साथ सोडली, का? तर ती कसं गाडी काय? अक्षरशः भंगारामध्ये विकायची वेळ आली माझ्यावरती. आणि ती आता 10.5 लाख रुपये 6 वर्षामध्ये ती माझे वायपट गेले. मग जीवनामध्ये मला सक्सेस व्हायला वेळ लागत नाही, पण अशा काही जीवनामध्ये अडचणी येतात की त्या गोष्टीतून आपला पाय खेचला जातो. मग तेव्हा आपल्याला पण सुचलं पाहिजे की दुसऱ्याच्या मित्राच्या जीवनामध्ये काय होतं आणि आपण पण काय केलं पाहिजे. ही पण महत्वाची गोष्ट असते. बरोबर आहे तुझं. सांगायचं एवढंच आहे की माझ्या जीवनामध्ये भरपूर अडचणी आल्या. मला काय वाटलं नाही एखाद्या मुलीवरती प्रेम करावं, मला काय वाटलं नाही एखाद्या गोष्टीवरती मनापासून एवढं प्रेम करावं की ती गोष्ट आपली व्हावी. पण काय नसतं रे, लग्न व्हायचं त्याच्याबरोबर होतं, लव्ह मॅरेज व्हायचं त्याच्याबरोबर होतं, आपल्यावरती विश्वास ठेवायचा तेवढं होतं, पण कुठंतरी आपण पण आपल्या गोष्टीवरती निरंतर ठेवलं पाहिजे. हा ठीक आहे, तू म्हणतोय तसं पटतंय मला थोडं थोडं. आणि तो इथनं पुढं सुधर, असल्या गोष्टी काही करू नको. तुला आईबापाने शिकवलंय म्हणजे ह्या गोष्टी करण्यासाठी नाही शिकवलं. कुठंतरी आपलं ज्ञान चांगल्या गोष्टीवरती उपयोग केलं तर ते चांगलं आहे, एवढं ध्यानात ठेव. असल्या गोष्टी करून काय उपयोगाचं नाही रे. जीवनात अडचणी येतात जात्यात, ते हसत घालवायचे असतात. पण ह्या मुलींच्या मागं लागणं, असला वेडपणा करणं हे अतिशय चुकीचं आहे. मला तर बिलकुल पटत नाही बघ. तू काय पण म्हण, फक्त ह्या गोष्टी काही करू नको. कुठंतरी सर्व्हिस कर. पुढं नाही कर. आणि तुझं हेच वय आहे रे, व्यायाम करायचं, शिक्षण करायचं.
आता एवढ्या पोलीस भरती निघतात, आर्मीच्या निघतात, कर प्रयत्न कर. हा, प्रयत्न केल्यावर कुठं पण यश येतंय रे. हा, बरोबर आहे. आता आमची परिस्थिती नव्हती म्हणून त्या गोष्टीतून आम्हाला यश आलं नाही. नाहीतर आमची थोडीफार परिस्थिती असते ना, तरी आम्ही त्या गोष्टीतून यश आणलं असतं. पण शेवटी काय, शेवटी नशीब, तकदीर कुठेतरी लिहिलेलंच असतं. होणाऱ्या गोष्टी होत्यात, जाऊन दे, ते लय डोक्यात घ्यायच्या नसते त्या. तुला एवढं सांगायचंय, असल्या गोष्टी काही करू नको, आणि मला ही काही गोष्ट पटत नाही. नाही 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 करत इथनं पुढं. जाऊन दे, झाल्या गोष्टी विसरून जा. फक्त सांगायचा प्रयत्न मी तुला केला, मग तुझं ऐकायचं काम आहे. ऐकायचं का मनात ठेवायचं का सोडून द्यायचं, हे तुझं काम आहे. नाही नाही मला ठेवायचं काय. मनात ठेव, चांगलं कर, यश येन आपाप चालन सगळ्या गोष्टी. हो, आज तू माझ्यापाशी आला. मित्र पण असे सांभाळायचे र, जे आपल्यासाठी चांगलं सांगतील आणि चांगलं ज्ञान देतील. एवढं चांगलं सांभाळायचे मित्र. बरोबर आहे. दुसरे वाईट सांगणार किती पण भेटतात तुला. बरोबर आहे ना? बरोबर आहे. हो, शेवटी माझ्या जीवनात कितीतरी अडचण आल्या, मी त्या गोष्टीला सोडून दिल्या. माझं जीवन ही मी चालत ठेवलं आणि छोटा मोठा मी आपला व्यवसाय चालू केला. ते चालला देवा दयानं चांगला. लय विचार करायचा नाही, नुकसान होतं जातं ते विसरून जायचं. पण आज माझ्यासारखी सांगणारे जीवनामध्ये थोडीच भेटतात, अवघी बोटाव मोजण्यासारखी. पण वाईट सांगणारे ना भरपूर भेटतात. आता ह्याच्या जागेवर दुसरा मुलगा कोण असता तर तो गाडीपाशी थांबला असता, तो हो. गेला असता, हो बरोबर आहे, तसंच गेला असतं त्यांनी. आणि तो डायरेक्ट त्या मुलीला विचारला असतं, आणि हे संध्याकाळपर्यंत बातमी आईबापांच्या कानावरती गेली असते की बरोबर. बाबा तुमच्या मुलाने त्या मुलीला विचारलं या, मग ते आता घरी येणार आहे, ते मग कसं करू काय करू. ते परत 4 दिवस घर सोडून बाहेर. हो तो गेला असतो काय. मग ह्या असल्या गोष्टी काय करू नको, ह्या गोष्टी काय चुकीच्या आहेत त्या. अरे तू जॉबला चांगला लागला किंवा सर्व्हिस चांगली केली तर आज ना उद्या तुझा पण दिवस बदलणार आहे, हे पण तू डोक्यात ठेव. हा, हा बरोबर. बरं झालं तुझ्यापाशी आलो मी, नाही तर मग काय. हेच विचार कर. आलेल्या दिवसाला पाठ देत राहायचं, चालत राहायचं पुढं. आणि थोडी जीवनात थोडीच मित्र चांगले असतात की आपल्याला चांगलं सजेशन देतात. हो, शेवटी तुला शेवटचं सांगतो, आपल्यासाठी मुली महत्वाच्या नसतात, करिअर आपल्यासाठी महत्वाचं असतं. त्याच्यामुळे मुली जीवनात कधी पण येतात, कधी पण जातात, पण करिअर हे एकदाच घडतं आणि ते घडवण्यासाठी आपण प्रयत्न करायचा, एवढं ध्यानात ठेव. बरोबर. हा, चल.